फांदी तर बघा केवढीशी होती, ही फांदी लावली आता आपण बघितलं व्हिडिओमध्ये. ती अशी चांगली जाड आहे आणि त्याला फळ यायला पण सुरुवात होईल. तुम्हाला रिझल्ट पण दाखवतोय मी आपल्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी आदर्श गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या अन्वी ॲग्रो ब्लॅक्स या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहे तुतीची जी फांदी आहे, मलबेरी म्हणतात त्याला. तर ह्या फांदीपासून झाड कसं तयार करायचं. तर तुम्हाला ह्या मलबेरीच्या झाडापासून खाल्ली असेल कधीतरी, कधी ना कधीतरी आयुष्यात. त्याला मलबेरी म्हणतात, तुती म्हणतात. हे आता मी फांदी लावणार आहे, तर ह्याचे 2-3 महिन्यामध्ये पूर्ण झाड तयार होतं आणि त्याला फळ यायला पण तयार होतात. तर मी ह्याच्या आधी पण लावली होती, तर ती तुम्हाला एक झाड पण दाखवणार आहे. आणि माझ्याकडे जे झाड लावलेलं आहे 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी, तर ते किती वाढलेलं आहे. त्याला फक्त आता मी जमिनीत लावलं नाही, ते एका कॅरेटमध्ये. तर ते किती वाढ झाली त्याची ते पण दाखवणार आहे. तर हे कसं लावायचं ते बघून घेऊ आपण आधी. नंतर तुम्हाला ते झाड पण दाखवतो मी. तर तुम्हाला सगळ्यांना पण मलबेरी आवडत असेल. मलबेरी ही महाबळेश्वरची फेमस आहे. म्हणजे तिथं महाबळेश्वरला गेलं असेल तर स्ट्रॉबेरी, मलबेरी हे फेमस आहे. आणि हे झाड कसं एकदा याला मोठं झालं की याला फळ एवढे तयार येतात ना, म्हणजे प्रत्येक फांदीला, ह्या फांदीला, ह्या फांदीला, ह्या फांदीला, असे प्रत्येक ह्याला फळ येतात भरपूर. आणि लहान मुलांना, मोठ्या माणसांना तर आवडतेच ही मलबेरी. तर आपण ही मलबेरीचं झाड आता लावायला सुरुवात करूया. ही फांदी आपण आता कट करून घेणार आहे. तर ह्या कट करताना कसं करायचं, हे बघा, हे जे आता इथं जे असे फुटे फुटलेले आहेत, हे जे असे थोडेसे डोळा आलेले आहे त्यांना, हेतून कट करणार आहे मी. हेतून वरती लावायचं म्हणजे काय होतं, हेतून नवीन पानं फुटायला सुरुवात होते परत. हे कसं फुटले तसं. त्यामुळे थोडंसं आता हे जे हा डोळा आहे, हेतून खाली कट करतोय मी. असं कट करून घेऊ. आता असेच 1-2-4 कट करून घेऊ आपण. ही एक आता हे इथपर्यंत करूया, थोडीशी मोठी फांदी. म्हणजे इथून परत वरती दुसरं लावायला येईल. आता हे पण जे पान आहेत, हे पानं पण आपण कट करून टाकू सगळी. कारण ह्या पानांनी काय होतं, परत झाडाची ताकद त्या पानांकडे वळते सगळी. नवीन पानं फुटायला मदत होत नाही. त्यामुळे ही झाडांची पानं आपण कट केलेली आहेत. आता हे पण आपण आता इथून कट करू. हे झाले 2 आता. तर हे एक आहे, हे कट केले. 3 काड्या झाल्या आता. ह्या 3 काड्या झाल्या आता. तर ह्याला आता आपण लावून घेऊ. ग्रो बॅग मध्ये, माझ्याकडे छोटी ग्रो बॅग आहे, त्यामध्ये आता पहिल्यांदा माती भरून घेऊ आपण आणि त्यामध्ये लावूया. हे बघा, ही अशी मी ग्रो बॅग मागवली होती ऑनलाईन. ह्याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मी ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती पण तुम्ही मेसेज करू शकता मला ह्याची लिंक दे म्हणून. तर हे आहे, त्यामध्ये आपण आता माती, लाल माती आपल्या इथं. तर ती लाल माती आणि आता शेणखत आहे ते एकत्र मिक्स केलेलं आहे. आणि ह्यामध्ये कसं आहे, इथं लिंबाचं वरती झाड आहे, त्याचं हे लिंबोळे जे ह्या जे लिंबोळे असतात ते पण टाकलं तरी चालतात. म्हणजे काय होतं, ह्याने झाडाला पेंट तयार होती. म्हणजे कसं, ह्याच्या बुरशी वगैरे लागत नाही, त्यामुळे हे पण टाकलं तरी चालतं. तर आता हे आता मिक्स करतोय मी. हे 2-3च आहेत आणि ह्याच्यामध्ये मातीमध्ये पण लिंबाच्या झाडाचा पाला पडून वगैरे ते मी खत तयार झालेलंच आहे. आणि ही लाल माती, तर हे आता आपण ह्यामध्ये ग्रो बॅग मध्ये भरून घेऊ पहिल्यांदा सगळं. शेणखत पण मिक्स केले, त्यामुळे चांगली माती अशी भुसभुशीत झालेली. आता एवढी अशी भरून घ्यायची पिशवी, थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे पाणी वगैरे. आणि ह्या पिशवीला होल पाहिजे ते बघा, पाणी जाण्यासाठी बाहेर. कारण पाणी जर साचून राहिलं तर झाड वगैरे खराब होतं. इथं एक होल आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, या साईडला अशी हे होल असले पाहिजे ग्रो बॅगला आपल्या. तर आता दुसरी पिशवी पण आहे, ती पण भरून घेतो मी. तर हे बघा, आता हे 2 आहेत त्या ग्रो बॅग आपण भरून घेतलेले आहेत. त्यामध्ये लाल माती आणि आपलं शेणखत आहे ते बघा, तेवढंच मिक्स केलेलं आहे. तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कुठले पण फांदे असू द्या, बोगनवेल असू द्या, नंतर जास्वंद असू द्या, गुलाब असू द्या, मोगरा असू द्या, कुठले पण जेव्हा तुम्ही फांदी लावाल त्यावेळेस सीड टिप नक्की वापरा. कारण की ह्याचं काय आहे, म्हणजे ॲलोवेराने फंगस चढत नाही. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोच तसं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो पण. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्याचा फायदा पण होतो, कारण आपल्याला लवकरात लवकर मुळं फुटायला मदत होते आणि. तर ॲलोवेरा ही एक अशी भारी गोष्ट आहे, विकत आणायची काय नाही काय नाही कुठून. एक झाड लावलं तुम्ही, त्याच्यानंतर फांद्या छोट्या छोट्या कट केल्यात, तर इथून परत नवीन फुटतंच त्याला पुढं. त्यामुळे एकदा लावलं की तुमचं लाईफ टाईमसाठी काम सेट आहे त्याचं ॲलोवेराचं. आणि हे बाकीचं तुम्ही घरी पण चेहरा वगैरे धुण्यासाठी, तोंडाला लावण्यासाठी, फेसवॉश वगैरे करण्यासाठी पण यूज करू शकता. त्यामुळे घरात एक झाड नक्कीच लावा तुम्ही ॲलोवेराचं पण. तर आता हे जे आपण फांद्या कट केलेल्या आहेत तुतीच्या, मलबेरीच्या, तर त्यामध्ये असं हे बुडवायचं. ह्याला काय म्हणजे फंगस चढत नाही. आणि हे चांगली अशी खोसून लावायची, हल्ली नाही पाहिजे फांदी. हे बघा. आणि ह्याला परत असं थोडंसं मातीने दाबायचं, म्हणजे हे जे आहे ते घट्ट बसलं पाहिजे.
वाटल्यास थोडीशी अजून माती टाका वरतून. कसं म्हणजे फांदी हल्ली नाही ना, म्हणजे मुळे पण घट्ट पकडतात त्याला. आणि झाड जेव्हा आपण काढतो त्यावेळेस पण कसं मुळ्या तुटत नाहीत. आणि हे ग्रो बॅग मध्ये कसं थोडेसे मुळे आहेत ते म्हणजे नॉर्मल नॉर्मल अशा कमी जाड असे तयार होतात ना. जर ह्याला तुम्ही डायरेक्ट कुंडीमध्ये वगैरे लावलं तर त्याला कसं मातीची माती अशी पूर्ण निघते. ते बरोबर तुम्हाला माती अशी गट्टा काढून तो लावता येतो जमिनीत. आता ह्याला कसं काढताना वगैरे पिशवी वगैरे फाडताना ते थोडंसं हललं वगैरे तर त्यामुळे तुटायचे चान्सेस असते जास्त. आता आपण हे दुसरं पण आता हे जे आहे फांदी आहे ही कट केलेली त्याला पण आता ॲलोवेरा मध्ये बुडवून घेऊ. एवढंच लावतो मी, बाकीचं काहीच करत नाही बघा, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतोय. आणि 100% सगळे सक्सेस झालेली झाड आहे ती मी दाखवते तुम्हाला ती. हे बघा ह्याला पण असं आपण लावलेलं आहे. थोडीशी माती टाकू आणि सगळं आता हे घट्ट असं पॅक करून घेऊ. म्हणजे काय होतं, हे फांदी हल्ली नाही ना, मुळं फुटायला लवकर मदत होते त्याची. आता हे 2 आहेत ते फांद्या लावलेले आहेत आपण. हे तिसरी आहे ते मी ठेवणार आहे डायरेक्ट अशी जमिनीत लावणार आहे ह्याला. तर हे पण आता काय करायचं, ह्याला पण सेम प्रोसेस मध्ये बुडवायचं. आणि हे बघा हे डायरेक्ट मी आता इथं असं जमिनीत लावतोय. ह्याचं पण जेव्हा फुटेल त्यावेळेस मी व्हिडिओ दाखवलंच. आता हे जे 2 फांद्या आहेत हे कुंडे केलेले आहेत आपण ग्रो बॅगचे जी झाडं लावलेली आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला सेमी शेडमध्येच ठेवायचं थोडे दिवस. जास्त ऊन नाही, जास्त सावली पण नाही. थोडंसं एक सकाळचं कोवळं ऊन आलं तरी चालेल किंवा एक झाडाची सावली असेल त्यामध्ये ठेवा शक्यतो. तर थोडंसं पाणी पानं फुटूपर्यंत त्याला. आणि ह्यावरती शक्यतो काय करायचं, मग जर तुम्हाला लवकर पानं फुटायचं असेल तर प्लॅस्टिकची पिशवी असते ती झाकून ठेवायची. कारण की कसं दमट हवामान तयार होतं आतमध्ये. तर त्यामुळे लगेच इथं पानं फुटायला तयार होत म्हणजे सुरुवात होते. आता हे जे तुम्हाला कोंब कोंब दिसत आहे छोटे छोटे, इथे लगेच पानं फुटतात. त्यामुळे ह्याच्यावरती पिशवी घाला शक्यतो प्लास्टिकची आणि सेमी सीड एरियामध्ये ठेवून द्या. तुम्हाला आता चला मी जर तुम्हाला आता मी जे 2 महिन्यापूर्वी झाड लावलं होतं एका कॅरेटमध्ये, आपलं जे कॅरेट असतं द्राक्षांचं वगैरे छोटंसं कॅरेट असतं त्यामध्ये मी एक झाड लावलं होतं. तर ते एक म्हणजे भरपूर लावली होती फांदी अशाच कट करून त्या. बाकीचे मी बऱ्याच ठिकाणी काढून लावल्यात त्या गावाकडे पण घेऊन गेलेले. आणि एक जे झाड आहे ते चांगलं तर मोठं झालेलं आहे. त्याला मला आता नंतर एक पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा 2-3 व्हिडिओ नंतर तुम्हाला बघायला भेटेल की ते मी कुठेतरी असं जमिनीत लावणार आहे, कसं लावतं ते. तर चला आता तुम्हाला ते झाड दाखवतो किती मोठं झालंय ते. चला बघूया झाड. तर आता बघा हे झाड बघा किती मोठं झालेलं आहे आपल्या मलबेरीचं. आणि ह्याच्या आधी एक छोटंसं झाड होतं, म्हणजे ही जी फांदी आहे ना ह्याच्या अर्धीच होती, त्याला मलबेरी पण आल्या होत्या छोट्या छोट्या. त्याची रील तुम्हाला इंस्टाग्रामवरती माझ्या पेजवरती बघायला भेटेल. आता हे झाड बघा केवढं मोठं झालेलं आहे. कॅरेटमध्येच लावलेलं आहे छोटीशीच फांदी, तर बघा केवढीशी होती ही. ही पण आणि ही पण, त्याला एवढे मोठे झाड झालेले. आता मी जर जी फांदी लावली आता आपण बघितलं व्हिडिओमध्ये ती अशी चांगली जाड आहे. आणि ही तर बघा ही जी वरती आता फांदी आहे त्या साईजची फांदी होती ती, तेवढीच लावलेली. ती कशी फुटली आता मस्तपैकी. आता इथं अजून थोडीशी मोठी झाली, आता एक डिसेंबर जानेवारी मध्ये अजून चांगली मोठी होईल आणि त्याला फळ यायला पण सुरुवात होईल. तर झाड बघा तुम्हाला रिझल्ट पण दाखवते मी आपल्या व्हिडिओ मध्ये, एवढं मोठं झालेलं आहे. आणि हा याच्यामध्येच एक कारल्याचा वेल पण लावलेला आहे आपण, तो पण आलेला आहे चांगला आता मस्तपैकी पण. आता ह्या कॅरेटला किंवा झाडाला मी ह्यातून आता हे झाड जे आहे मलबेरीचं हे काढून मी आता जमिनीत लावणार आहे. आणि त्यानंतर ते चांगलं फुटल, त्याला शेणखत वगैरे असं थोडं थोडं खत पण द्यायचं, पाणीचा थोडा थोडा मध्ये असं तोडा करायचा, म्हणजे कसं होते ते चांगलं वाढतात. आणि हे जे पान आहेत ह्याच्यापासूनच आपलं रेशीम असतं ते बनतं. हे तुम्हाला माहिती नसेल तर थोडीशी माहिती देतो. जे आपली कोश असते त्यापासून ही त्यांना ही पानं खायला देतात, त्यापासून आपलं रेशीमचा जे धागा असतो तो बनतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि आता व्हिडिओ आपल्या इथं एंड करूया. तुम्ही झाड बघितलं असेल, याला जेव्हा फळ वगैरे येतील त्याचा पण व्हिडिओ मी नक्की बनवल. तर आता व्हिडिओला आपण एंड करूया. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपण आणि जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि यूट्यूबमध्ये एक नवीन हाईपचं ऑप्शन आलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघता आपण त्यामध्ये व्हिडिओच्या खाली लाईक अनलाईकचं वगैरे ऑप्शन असतो, शेअरचं वगैरे, तिथं हाईप म्हणून ऑप्शन आहे. त्या हाईपमध्ये पण व्हिडिओला हाईप करा, कारण की माझा व्हिडिओ मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल आणि जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चला आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टाटा टेक. निसर्गाची काळजी घ्या, झाडे लावा, झाडे जगवा.